8 जुलैला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल। 9 जुलै आणि 10 जुलै रोजी पालखी पुण्यात मुक्कामी असेल। सासवडमध्ये 11 जुलै आणि 12 जुलै रोजी मुक्काम करून सोहळा 13 जुलै रोजी जेजुरी इथे पोहोचेल। 14 जुलै रोजी पालखीचा मुक्काम वाल्हे येथे असेल। 15 जुलै रोजी माऊलींच्या पादुकांना निरास्नान घालण्यात येणार असून त्याच दिवशी पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल। पुढे 16 जुलैला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल आणि त्यानंतर सोहळा तरडगाव येथे मुक्कामी जाईल। पुढे 17 जुलैला फलटण येथे मुक्काम, 18 जुलैला बरड मुक्काम, 19 जुलैला नातेपुते मुक्काम आणि 20 जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल आणि सोहळा माळशिरस येथे मुक्कामी जाईल। पुढे 21 जुलैला खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल आणि पुढे सोहळा वेळापूर येथे मुक्कामी जाईल। 22 जुलैला ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल आणि त्याच दिवशी दसूर फाटा येथे संत सोपन देव आणि माऊलींची बंधू भेट होईल। त्यानंतर पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामी जाईल। पुढे 23 जुलैला वाखरी येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण पार पडेल। पुढे 24 जुलैला इसबावी येथे तिसरे उभे रिंगण होईल आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपुरामध्ये प्रवेश करेल।